नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 26वे, संगतीकौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 4. भाग आपला चाललाय 184वा. पण प्रथम आपण अंग परिचय बघूयात. या प्रकरणात कबीरांनी संगतीचं महत्त्व सांगितलंय. मनुष्य जशी संगत करेल तसा प्रभाव त्या मनुष्यावर पडत असतो. मग चांगली संगत करेल तर त्याला चांगलं वागावं असं वाटेल. पण जर व्यसनी मनुष्याच्या संगतीत व्यसन करावं असं वाटलं तर ते नवल नाहीये. आणि अर्थातच मनुष्याचं मन त्या संगतीत रमेल तर. चांगली किंवा वाईट कोणतीही संगत असू दे, मन त्यात रमलं तरच त्या संगतीचा प्रभाव पडणार आहे. नुसता हरिभक्तीच्या संगतीत आहे पण मन जर त्या संगतीत रमत नसेल तर केवळ त्या हरिभक्ताचं अनुकरण करून ईश्वराची प्राप्ती काही होणार नाही. नुसत्या अनुकरणाने ना प्रभूचा परिचय होत ना मनावर भक्तीचा रंग चढत. तेव्हा ईश्वर प्राप्तीसाठी भगवंतांवर मनापासून प्रेम करायला हवं. आता आपण प्रथम पहिला दोहा ऐकूयात. देखा देखी पाकडे जाई अपरचे छोटी, विरला कोई ठाहरे सतगुरु सामी मुठी. देखा देखी पाकडे जाई अपरचे छोटी, विरला कोई ठाहरे सतगुरु सामी मुठी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पाकडई म्हणजे ग्रहण करतो, अपरिचयी म्हणजे परिचयाशिवाय, सामी म्हणजे सम्मुख. दोह्याचा अर्थ ऐकूयात. दुसऱ्यांचं अनुकरण करून जो प्रभू भक्तीचा मार्ग ग्रहण करतो तो फार काळ त्या मार्गावर चालू शकत नाही. कारण भक्ती मार्गाचा म्हणजेच प्रेम रहस्याचा त्याला पूर्ण परिचयच नसतो. सद्गुरूंच्या उपदेशरूपी पूर्ण शक्तीने मारलेल्या बाणासमोर प्रभू भक्तीच्या मार्गाचा परिचय नसलेली व्यक्ती टिकू शकतच नाही. कबीरांनी इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे भक्ती मार्गाचा पूर्णपणे परिचय असला पाहिजे आणि दुसरी म्हणजे सद्गुरूंची कृपा हवी. नुसत्या टाळ चिपळ्या घेऊन भक्तिगीत गात नाचत राहिलं म्हणजे ती खरी भक्ती असतं असं अजिबात नाहीये. त्या गीताशी पूर्ण एकरूपता जर प्राप्त झाली असेल तर ती खरी भक्ती आहे. भगवंतांशिवाय कशाचीही इच्छा नसणं हे भगवत प्रेमाचं रहस्य आहे. इकडे सांसारिक गोष्टी पण हव्यात आणि इकडे भगवंत पण हवा. तर या दोन्ही गोष्टी एकदम काही मिळणार नाहीत. दुसऱ्यांचं अनुकरण करून फक्त भक्त म्हणून समाजात मिरवता येईल पण ती खरी भक्ती असणार नाही. त्याला भगवंतांची प्राप्ती होतच नाही. भक्ती मार्गात टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाहीये. तेवढा दृढपणा अंगी असायला हवा. मग त्यासाठी सद्गुरूंची कृपाच हवी. त्यांच्या कृपेशिवाय भक्ती मार्गात अग्रेसर होता येतच नाही. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. परिचय नसता अनुकरणाने प्राप्त नाही भगवंत, गुरु कृपेने धरील साधक हरिभक्तीचा पंथ. परिचय नसता अनुकरणाने प्राप्त नाही भगवंत, गुरु कृपेने धरील साधक हरिभक्तीचा पंथ. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. देखा देखी भगति है कदे न चढ़ई रंग, विपत्ति पड्यायु छांडसी जू कंचुली भुवंग. देखा देखी भगति है कदे न चढ़ई रंग, विपत्ति पड्यायु छांडसी जू कंचुली भुवंग. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात.
कदे, कदे म्हणजे केव्हाही. कुंचली म्हणजे सापाची गात. दोह्याचा अर्थ ऐकूयात. दुसऱ्यांचं पाहून जी भक्ती केली जाते त्या भक्तीचा रंग चढतच नाही, कारण त्यात स्थिरता नसते. ती अधिक काळ टिकू शकतच नाही. साधनेच्या मार्गामध्ये विपत्ती आली की जसा संकटाच्या वेळी साप काट टाकतो, तसंच संकट आल्यावर मनुष्य पाहता पाहता ती भक्ती टाकून देतो. भक्ती अंतरातच उत्पन्न व्हायला हवी. इथे कबीरांनी त्यासाठी मस्तक अर्पण करणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणतंही संकट आलं तरी भक्ती मार्गाचा त्याग न करता त्यावर स्थिरपणे टिकून राहणं. नुसतं एखाद्या भक्तीचं अनुकरण केलं म्हणजे भक्तीचा रंग काही चढत नाही, तो मात्र एक देखावाच ठरतो. असा देखावा करणारा साधक वासनांचा त्याग करू शकतच नाही. विषय परांगमुख होण्याची त्याला इच्छाच नसते. जेव्हा मनुष्य आत्मशुद्धीचा मार्ग धरेल तेव्हाच प्रभुभक्तीचा रंग चढू लागेल. अनुकरणाने भोग प्राप्त होतील, वैराग्य मात्र प्राप्त होणार नाही. ते आतूनच निर्माण व्हायला हवं. त्यामुळे ईश्वराशी मिलन व्हावं या तीव्र इच्छेतून जी संकट पुढे उभी राहतात ती झेलणं शक्य होत नाही. असा मनुष्य साप जसा काट टाकतो तसाच भक्तीचा सहजपणे त्याग करतो. आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात. अनुकरणाने भक्ती नाही, चढेन त्याचा रंग. संकट येता सोडी मार्ग हा, कात जशी भुजंग. अनुकरणाने भक्ती नाही, चढेन त्याचा रंग. संकट येता सोडी मार्ग हा, कात जशी भुजंग. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. करिये तो करी जाणिये, सारी सासू संग. लीर लीर लोई थई, तऊ न छाडे रंग. करिये तो करी जाणिये, सारी सासू संग. लीर लीर लोई थई, तऊ न छाडे रंग. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सारिसा, सारिसा म्हणजे समान. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर संगती करायचीच असेल तर रामास्वरूप असणाऱ्या संतांचीच करावी. कापडाच्या तुकड्यांचे तुकडे तुकडे झाले तरी ते आपला रंग सोडत नाहीत. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. करिये तो करी जाणिये, सारी सासू संग. लीर लीर लोई थई, तऊ न छाडे रंग. करिये तो करी जाणिये, सारी सासू संग. लीर लीर लोई थई, तऊ न छाडे रंग. या श्लोकाचा अर्थ असा आहे की संगतीचा सर्व प्रकारे त्यागच करावा. जर तिचा सर्व प्रकारे त्याग करणं शक्य नसेल तर सज्जनांच्या बरोबर संगत करावी. कारण सज्जन लोक संगतीचं औषध आहेत. साधूने मुळात सर्व प्रकारच्या विषय संघाचा त्यागच करावा. आणि करायचंच असेल संग तर संतांचाच संग करावा ना. कारण संत हे औषधाचं काम करतात. औषध जसे रोग नाहीसा करतं त्याचप्रमाणे संतांची संगत विषय कामना नष्ट करते. सत्संगतीमुळे मनुष्याचा निश्चय दृढ होतो. सत्संगतीमध्ये तोही रामरंगामध्ये बुडून जातो. कितीही कष्ट झाले तरी साधक विचलित होत नाही. कबीरांनी कापडाचं उदाहरण इथे दिलेलं आहे. कापड रंगवलं एखाद्या रंगामध्ये की ते त्या रंगाशी पूर्णपणे एकरूप होतं. मग त्या कापडाचे कितीही बारीक बारीक तुकडे केले झाले तरी त्याचा रंग बदलत नाहीत. तसेच साधक सत्संगतीमुळे दृढ निश्चयी होतो. मग कितीही विघ्न आली तरी तो त्या मार्गापासून ढळतच नाही. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात.
करावी संतांची संगत, रंग चढे रामाचा. तुकडे झाले तरी न बिघडे, रंग कापडाचा. करावी संतांची संगत, रंग चढे रामाचा. तुकडे झाले तरी न बिघडे, रंग कापडाचा. पुढचा दोहा ऐकूयात, चौथा. येहू मन दीजैता सको, सुठिसे बग भल सोई. सिर ऊपर आरास है, तो न दूजा होई. येहू मन दीजैता सको, सुठिसे बग भल सोई. सिर ऊपर आरास है, तो न दूजा होई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. तास कौ म्हणजे त्याला, सुठी चांगल्या प्रकारे, सेवग सेवक, आरा करवत. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो चांगला भक्त असेल त्यालाच मन द्यायला हवं. डोक्यावर करवत जरी फिरवली तरी तो सहन करतो. तो दुसऱ्या प्रकारचा होतच नाही. म्हणजेच मार्गापासून तो कधीही विचलित होत नाही. भक्ती मार्गाने चालत असताना कितीही अडचणी आल्या तरी साधक आपल्या मार्गापासून ढळतच नाही. हा सत्संगतीचा परिणाम असतो. सत्संगतीमुळे त्याची धारणा दृढ होत जाते. करवतीने लाकूड कापलं जातं, ते जसं करवतीचा घाव सहन करतं तशीच सहनशीलता सज्जन संगतीमुळेच प्राप्त होते. आता आपण मराठी साखी ऐकूयात या दोह्यावरची आणि इथेच आपला भाग आपण पूर्ण करूयात. हे मन द्यावे त्यास जो भगवंताचा भक्त, करवतीचा मारस हे तो परी न दूजा होत. हे मन द्यावे त्यास जो भगवंताचा भक्त, करवतीचा मारस हे तो परी न दूजा होत.